सभापती महोदय, मी 289च्या मार्फत एक विषय आपल्या समोर मांडू इच्छितो। बीडमध्ये मागच्या आठवड्यामध्ये 9 डिसेंबर रोजी एक घटना घडली। एक केस तालुक्यातील साजो गाव आहे। या गावातील एक सरपंच आहे संतोष अण्णा देशमुख, आणि या संतोष अण्णा देशमुखांचा खून करण्यात आला। खून करत असताना तर या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी जर बघितली तर यामध्ये एक या भागामध्ये कंपनी काम करते, अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाची कंपनी, आणि या कंपनीमध्ये काही लोक 6 तारखेला घुसण्याचा प्रयत्न करत होते। तिथल्या वॉचमनला त्यांनी मारहाण केली। मारहाण केल्यानंतर कंपनी ज्या क्षेत्रात आहे त्या भागातील सरपंचाला तिथल्या वॉचमनने, तो त्या गावातला राहणार असल्यामुळे त्याला फोन करून बोलावलं, आणि नंतर गावकरी आणि तिथल्या काही लोकांमध्ये बाचाबाची झाली। कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही जे लोक आले होते त्यांनी मारहाण केली, आणि ही सगळी मारहाण झाल्यानंतर एक गुन्हा दाखल झाला, आणि हा गुन्हा दाखल झाला आणि लगेच या गुन्ह्यात जामीन सुद्धा झाली। सभापती महोदय, इथले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत यांचा पूर्ण निष्काळजीपणा। जामीन झाल्यानंतर हे पोलीस अधिकारी आरोपींसोबत बसले, उठले, चहापान झाले, याचे सुद्धा फोटोग्राफ्स व्हायरल झालेले आहेत। की जे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कारवाई करायची, आरोपीची जामीन झाल्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर पार्टी कर। नमस्कार, आपण बघत आहोत आपले अंबादास खडगे यांनी आपल्या विधान परिषदेमधून आणि हिवाळी अधिवेशनामधून सांगितलं की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एक संतोष अण्णा देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे, आणि त्याच भूमिकेवर त्यांनी आपलं मत मांडले की हे असे खून होत राहतील तर आपला महाराष्ट्र कसा चालेल। महाराष्ट्राचा बिहार किंवा बीडचा बिहार व्हायला टाइम नाही लागणार, आणि त्यांनी सांगितलं की हे लवकरात लवकर क्रूरपणे हत्या करणारे अपराधी पकडण्यात यावे, आणि धनंजय मुंडेचे राईट हँड म्हणजेच की वाल्मिक अण्णा कराड यांना लवकरात लवकर पकडण्यात यावे, कारण हा मास्टर माइंड वाल्मिक अण्णा कराड आहे, असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं।